अंतर्गत वादातून पतीने पत्नीला कोयता व कुकाने मारहाण करून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातून समोर आलाय। घरातील आपापसातील वाद परकोटीला गेल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 12:15 ते 12:30 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या प्रमोद नगर गंगापूर रोड येथे घडलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता शत्रुघ्न गोरे वर्ष 45 या आपल्या पती व मुलगा यांच्या सोबत स्वस्तिक इमारत बी विंग 4थ्या मजल्यावर भाडेकरू म्हणून राहत होत्या। या दाम्पत्यात 3 मुली 1 मुलगा आहे। तिन्ही मुलींचे लग्न झाले असून एका मुलीने घरच्यांच्या विरुद्ध लग्न केल्यामुळे त्याबद्दल त्यांच्यात कुरबुर सुरू होती। मंगळवारी सकाळी मुलगा हा कामासाठी बाहेर गेल्यावर पती पत्नीमध्ये अंतर्गत वाद झाल्याच्या कारणावरून पती शत्रुघ्न गोरे वर्ष 50 याने आपल्या पत्नीला कोयता व कुकरच्या झाकण्याने बेदम मारहाण केली। या मारहाणीत डोक्याला जबर मारहाण झाल्याने त्या जबर जखमी झाल्या होत्या। याच दरम्यान त्यांची विवाहित मुलगी मुक्ता लिके ही घरी आली असता आई जखमी अवस्थेत रक्तबंबाळ पलंगावर पडलेली दिसली। गंगापूर स्टेशनला याबाबत माहिती कळवली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे, पोलीस निरीक्षक जगवेद सिंग राजपूत यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून गंगापूर पोलीस ठाण्यात मुलगी मुक्ता लिखे यांच्या फिर्यादीनुसार शत्रुघ्न गोरे पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार पतीचा शोध सुरू आहे। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी 12 वाजेच्या दरम्यान एक अपराध घडला। DK नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर 24 4था माळा टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोद नगर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी एक कुटुंब राहायचं। त्या कुटुंबामध्ये 50 वर्षाचा पती, 45 वर्षाची पत्नी, त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार होता। तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे। तिन्ही मुली आपापल्या ठिकाणी गेलेल्या आहेत। मुलगा, आई, वडील दोघं जण राहायचे आणि त्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता। या कारणावरून वाद होते। बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा। पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गवंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा। त्याचा मुलगाही आता नुकताच 18 वर्षाचा झालेला आहे। तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक। तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित, परंतु अजून निश्चित नाही। तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं। पतीचं मयत महिलेचं नाव आहे सविता शत्रुघ्न गोरे, वय वर्ष 45 वर्ष आणि हा आरोपी जो आहे तो शत्रुघ्न मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो। आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे, तरी पुढची कारवाई करीत आहोत। आणि तपास मी स्वतः करीत आहे। गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा गुन्हा दाखल आहे। आरोपी अटक आहे सर? आरोपी अद्याप अटक झालेला नाही, पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।